काय म्हणाली होती लाडू ती? मॅडम आमच्या घरी गोबर गॅस आहे. गोबर गॅस म्हणजे शेणावर चालणारा गॅस. गोबर गॅस म्हणजे शेणावर चालणारा गॅस. चांगला आहे. मला माहित नव्हतं तुझ्या घरी गोबर गॅस आहे. मॅडम त्याचा एक मोठा काळा मोठा एक फुगा आहे. त्याच्यामध्ये शेण टाकावं लागतं आणि थोडं पाणी. मग ती एका पाईपातून त्या फुग्याच्या आतमध्ये जाते. ती फुगतंय उन्हाने जास्त फुगतंय आणि ती झाडं उंच चढतंय. आणि मग त्यावर सगळ्या स्वयंपाक होतंय आणि पाणी पण तापतंय. गॅस त्यातून बाहेर येते. गॅसला जोडली का नळी तुमच्या? मॅडम त्याची टाकी नाही एक मोठा असं आहे. आणि गॅसला नळी जोडायची का नाही? नाही. मग त्या टाकीतून येते का गॅस तिथं? मला माहित नव्हतं तुझ्या घरी गोबर गॅस आहे. तुला छान माहिती आहे. तुला सगळं माहिती आहे का? त्याला कॉक वगैरे आहेत का चालू करायला? हाय मॅडम. ती सगळा स्वयंपाक झाला की एक तिथं कॉक आहे. त्या पाईपापाशी त्या कॉक बंद केला की मग गॅस बंद होते आणि मग संध्याकाळच्या स्वयंपाकाला कॉक चालू करायला. आणि भुश्याचं काय म्हणलं? मॅडम ती असं शेण टाकलं की शेणातला सगळा कचरा एका पाईपातून बाहेर निघतंय आणि आतमध्ये जातंय आणि परत त्याला ती लई फुगलं की त्यातून शेणाचं बाहेर निघतंय आणि ती घासायला लागते. घासायला म्हणजे खत होतंय का त्याचं? भुसा. किती सुंदर. आपण कुणाकुणाला वाटायला गोबर गॅस बघावा. म्हणजे ह्याचा उपयोग काय मग गोबर गॅसचा ती सांगा बरं. मॅडम पैसे वाचवण्यासाठी. व्हेरी गुड. कसे पैसे वाचते? 20,000-15 वर्ष चालतंय का? बघा दररोज आपल्याला ते गॅस लागतो का घरात लाल टाकी? ते आणायची गरज नाही. तुझ्या घरी नाही का? ती पण आहे. बरं बघा कसे पैसे वाचते. आपल्या गाईचं शेण घ्यायचं त्यात टाकायचं आणि पाणी पण टाकायचं का? आणि सूर्यप्रकाश फुकटच देतोय आपल्याला सूर्य. त्या सगळ्याचा मिळून त्याचा गॅस तयार होतो. कसा तयार होतो ती बनायला तुझ्या घरी नेली का? कधी घेऊन जाशील? कोण कोण जाऊया? मला आश्चर्य वाटलं. मामाच नव्हतं तुझ्या घरी. बोरने पाणी सोडते बघा. व्हेरी गुड. 300 लिटर पाणी टाकलंय पण. आणि फुगा आहे त्यात कसला. आम्हाला पण बघू वाटलं. बघा गोबर गॅसवर तयार झालेल्या गॅसच्या शेगडीवरती ना आपल्याला चहा करणार आहे. कोण कोण चहा पित आहे? चहा पिणे योग्य आहे का? काहीतरी थोडा खाऊ बघ तुझ्या त्या गॅसवर. जाऊया आपण. आणि आम्हाला खरंच तू छान माहिती सांगितली. थँक्यू सगळे.